सो गाईज आता हा आहे नेक्स्ट डे म्हणजे की पार्ट 2 आणि आज आम्हाला तर खूप एक्साइटमेंट आहे कारण की काल आम्ही एवढी मजा केली आणि आज आम्ही अजून नवीन स्पॉट्स एक्सप्लोअर करणार आहोत. सो आम्हाला तर खूप एक्साइटमेंट आहे बट त्याच्या आधी आम्हाला नाश्ता करायचा आहे. सो आता आम्ही चाललो आहोत नाश्ता करायला. सो गाईज आता गुड मॉर्निंग झाली आहे आणि आता आम्ही आलो आहोत नाश्त्यासाठी. नाश्त्याला मी तर ब्रेड ऑमलेट मागवलं. तुम्ही काय मागवलं? ब्रेड ऑमलेट, ब्रेड बुर्जी. तो सो गाईज आता आमची चहा येऊन गेली आहे. सो आता आम्ही मस्त चहाचा आनंद घेतोय विथ बीच व्ह्यू. इकडे मस्त मस्त आम्हाला बीच ही दिसतंय. नाईस लोकेशन. मधू काय मागवलंस तू? मॅगी. सकाळी सकाळी मॅगी. जाळीदार गाऊन आहे. कसं आहे? मला पण ब्रेड ऑमलेट चांगलं आहे क्वालिटीचं. कोकोनटची पूर्ण कोकणाचं फील येतं त्याला. आम्ही पण खाल्लं. सो गाईज पिऊ दीदी आणि मी तर टेबल टेनिस खेळत होतो आणि इकडं काय इकडं तर तिथं गिटार वाजवते. आता चाललो आम्ही राईड्ससाठी. राईड्सचं बघू शकतात तुम्ही. या साईडलाच थोडंसं 5 मिनिटाच्या अंतरावर राईड्स दिलं आहे. रूमपासून रिसॉर्टपासून 5 मिनिटाच्या अंतरावरच राईड्स आहे. तर मग चला आता राईड्स काय करू. सो गाईज आता आम्ही ड्रॅगन राईडमध्ये चाललो आहोत आणि फायनली आता अधू मानून गेली आहे आणि ड्रॅगन राईड सेफ पण आहे. म्हणजे ती ऐकून गेली ते बरं झालं. की ड्रॅगन राईड सेफ आहे, तिला असं काही रिस्क नाही. बट ही राईडला थोडं जास्त रिस्क आहे, थोडी फास्ट असते, जास्त गोल जोरात फिरते ऑक्टोबस राईड. पण ड्रॅगन राईड थोडी जास्त सेफ. जायचे ना ड्रॅगन राईड? गाईजला सांग गाईज मी आता सेफ्टीसाठी गाईज जॅकेट घालते. आता थोडं अजून. सो गाईज आता आमची ड्रॅगन राईडची सुरुवात झाली आणि मध्येच लाठांनी आमचं स्वागत केलं. लाठा असे जबरदस्त येत होते की आम्हाला स्टार्टिंगमध्येच थोडी भीती वाटत होती बट मजा पण येत होती. आणि त्या मनाने त्या काकांनी मस्त चालवलं. आम्ही बोललेलो त्यांना की हळूहळू चालवायला, मग त्यांनी त्या हिशोबाने मस्त चालवलं आणि ते थोडे मध्ये नेऊन 2-3 मिनटं थांबवलं आणि मस्त व्ह्यू दिसत होता सेंटरमधून. आणि मग आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा लाठा कमी होत्या थोडा आणि मग त्यामुळे स्पीड जास्त होती थोडी आणि मज्जा पण आली. आणि ह्या बोटमध्ये आम्ही फक्त 5च जण होतो म्हणून आम्हाला काहीच म्हणजे असं नव्हतं आणि आम्ही मस्त मजा केली. आम्हाला जास्त डीप पण नाही नेलं त्या काकांनी. आणि मग त्याच्यानंतर जोपर्यंत दिदू मी पिऊ दीदी पाण्यात खेळत होतो, मम्मी पप्पांनी केली सोफा राईड जी खूप स्पीडमध्ये चालवली. कारण की आम्ही तर दिदू आणि मी होतो म्हणून मम्मी पप्पांनी पण सांगितलेलं की ह्यावेळी थोडं स्पीडमध्ये न्या. आणि ह्यावेळी त्यांनी खूप आतमध्ये लिहिलेलं आणि त्यांनी खूप एन्जॉय केलेलं. सो गाईज आता मी करतो आहे बग्गी राईड. त्याच्यात मी आणि दिदू आता राईड करतोय. मी चालवतोय गाडी. लेट्स गो. खूप एक्साइटेड आहे. एक्सेलेटर दे. सो गाईज आता आमच्या पाण्याची मजा तर झाली आहे. आम्ही मस्त एन्जॉय केलं बीचमध्ये आणि आता आम्ही चाललो आहोत केशवराज मंदिरमध्ये. ते खूप फेमस मानलं जातं इकडं कोकणात. मग आम्ही आमच्या रिसॉर्टपासून जसं तर 4 किलोमीटर दूर होतं. मग आम्ही ठरवलं की आम्ही तिकडं जाऊ, थोडी नवीन जागा एक्सप्लोअर करूया. सो पार्किंगपासून तर तिकडं 30 मिनटावर दुरीवर आहे बट तिकडं ऑटोची पण फॅसिलिटी दिली आहे. बट ज्यांना एवढं दूर चालायचा त्रास होतो म्हणून ते मग ऑटो घेऊ शकतात. आणि कारण की गाडी अलाउड नाही आहात. आणि जे चालत जाते त्यांना एक फायदा आहे की ते मस्त आतला एक्सप्लोअर करून जाऊ शकतात. तिकडं जंगलमध्ये खूप सगळं असं काय बोलता, एक रिव्हर आहे छोटी, त्याच्यावरतून एक ब्रिज आहे आणि निसर्गरम्य वातावरण तिकडं जायला. आता आम्ही पोचलो आहोत केशवराज मंदिरात आणि आता इकडून आम्हाला थोडं चालत जायचं आहे. हे बघ मी तुम्हाला एक एरिया दाखवतो. असं आहे आणि इकडून आम्हाला असं इकडं चालत जायचं आहे आणि मग आपलं केशवराज मंदिर येऊन जाईल. मग तिकडचे जर मला ऑप्शन दिसलं म्हणजे शूट अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवेन, नाही तर मग तुम्हाला माहितीच आहे मी नाही दाखवू शकत. पण इकडं असं पक्ष्यांचं एकदम असं चिव आवाज येतो नुसता. इकडं खूप प्रकारचे झाडं पण आहेत. कोकोनटचे झाड आहेत, सुपाऱ्याचे झाडे, आंबाचे पण झाड आहेत, बनाना ट्रीज पण आहेत. खूप प्रकारचे एकदम असं झाड आहेत. आणि आता आम्ही अधू तर झोपली आहे. तिला
तिला घ्यायचं एक चॅलेंज आहे, ती उठत पण नाही आहे आता. ती पाण्यात जास्त खेळली आहे आणि त्याच्यामुळे ती येत नाही, ती आय मीन ती थकली आहे आणि ती झोपली आहे. हा आहे मंदिराचा रस्ता आणि खूप अशी झाडं झुडप आहे तिकडं तुम्ही बघू शकता. त्यांना असे घरगुती छोटे छोटे शॉप्स आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असे बाबा. अदू तू काय घेते? मोठा आहे. अदू मोठा आहे बेटा, एवढं नाही तू काय घेते? अरे देता बघ आम पापड. तुझ्या इकडं सगळं आहे. तू घेतो तुला का? हे बोरकुट आहे का? बरोबर हे द्या दादा दोन. लहानपणाची आठवण. मस्त आवाज येतोय ना पक्षींचा. सब अच्छा है यहाँ पे. कारण की जंगल एक्सप्लोर करायला मजा येते. जंगलाच्या मध्ये मंदिर तीच त्याची स्पेशल. इकडं नारळाच्या बागा आहेत, परत आंब्याच्या बागा आहेत, सुपारीची बाग आहे आणि त्याच्यामधनं रस्ता आहे. त्यामुळं मग आम्हाला असं झालं की नो खांदा दुसरी माझे चल. बाबा आपण पायी जाऊन सगळं पोरांना पण या गोष्टी एक्सप्लोर करू देणार. सो केशवराज मंदिरसाठी जाण्याचा जो रस्ता आहे तो जसं तर तुम्ही इथे बघू शकता, बागा आहेत नारळाच्या झाडाच्या. तो खूप छान रस्ता आहे आणि इथून 20 मिनटं गाडी पार जिथे आम्ही केली आहे तिथून मंदिरात जाण्यासाठी पायी जावं लागतं. 20 मिनटं लागतात आणि ऑटोसुद्धा एक ऑप्शन आहे. ऑटोनी तुम्ही जाऊ शकता. ज्यांना तर जास्त वॉक चालायचा काही त्रास असेल त्यांनी ऑटो करून ऑटोनीसुद्धा तुम्ही जाऊ शकता. पण आम्ही चालत प्रेफर करतो आहे कारण की खूप छान रस्ता आहे. जसं की तुम्ही पाहू शकता पूर्ण बागा आहेत नारळाच्या सुपारीच्या झाडांच्या आणि तिथून हा रस्ता बनलेला आहे. आणि आम्ही एका ठिकाणी कोकम सरबत पिलं. त्यांना काकांना विचारलं, त्यांनी सांगितलं पुढे नदीसुद्धा आहे. नदीवरून तो पुढे मंदिर आहे, नदीच्या पलीकडे मंदिर आहे. तर पुढे एक ब्रिज पण आहे. तो ब्रिजही आम्हाला तुम्हाला दाखवतो. तो खूप छान पैकी हा रस्ता आहे आणि जसं तुम्ही बघू शकता पूर्ण शांतता आहे. गाईज हे बघू शकता तुम्ही फणसाचं अशाच गोष्टी पोरांना एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही पायी जायचं निवडलं. मोठं झाड आहे ना हे. परत सुपारीचे पण सुपारीचं पण झाड आहे. त्या आतमध्ये खूप पिवळ्या पिवळ्या एकदम पुढे बच्ची बनून गेली. सो फ्रेंड्स, ऑलमोस्ट 20 ते 25 मिनटानंतर आम्ही इथे पोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता खूप छान केशवराज विष्णू मंदिर आहे, जे की एक निसर्गरम्य वातावरणामध्ये प्राचीन काळामधलं हे मंदिर आहे. याचं खूप महत्त्व आहे असं जे इथले लोकल आहेत गावातले त्यांनी सांगितलं. आणि खूप खरोखर खूप सुंदर असं वातावरणामध्ये हे मंदिर आहे. आणि 20 मिनटामध्ये आम्ही जे आलो 20 ते 25 मिनटात तिथे 300 पायऱ्यासुद्धा आहेत मध्ये. सो त्या चढून हे मंदिर आहे. तो चला तुम्ही आता आतमध्येही तुम्हाला दाखवतो. तिथे अलाउड असेल तर आम्ही तुम्हाला आतलंही मंदिर दाखवतो. मंदिरात आलो आम्ही. आल्या बघतो तर गोमुखातलं पाणी, हे पाणी प्यायला पण चालू शकतं. खूप शुद्ध आहे. तुम्ही महादेवाचं छोटीशी पिंड ठेवली त्याचा अभिषेक करू शकता त्या पाण्याने. गोमुखातलं पाणी येतं आणि खूप शांती येते. खूप शांती, खूप पॉझिटिव्ह फील होते.
मंदिराच्या आवारात गोमुखातलं पाणी येतं आहे, तुम्ही बघू शकता. ते पाणी आपण पिऊ शकतो. महादेवाची पिंड आहे, त्याचा अभिषेक करू शकतो. आणि मंदिराचा परिसर हा आहे आणि खूप असं पॉझिटिव्ह फील होतं इकडं. सो गाईज, जे तुम्हाला वरती पायऱ्यांसारखं दिसतंय जे जंगलातून येत आहे, ॲक्च्युली तिकडून ना पाणी येत आहे आणि हे जे गोमुख आहे तिकडून ते पाणी वाहत आहे आणि मग असं मानलं जातं की हे खूप पवित्र पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरतात. सो गाईज, आमचं आता दर्शन घेऊन झालं. सो गाईज, आम्ही येतानाच आम्हाला एक छोटंसं हे भेटलेलं स्नॅक्स सेंटर. सो तिकडं आता आम्ही थांबलो आहोत. आम्हाला थोडी भूक पण लागलेली. मग आम्ही घावणे चटणी, आंबोडी आणि उकडीचे मोदक मागवलेत. सो आता बघू कसे असतात. ते बघा, तो एवढे कॅट्स. तू काय करत होती तो आता? एक आहे ना त्याचा एक दुसरा भाऊ, हो का? कोण आहे? त्याचा बहीण, कलर दाखव. बरं. सांगते ना ते मग आणि ते दोघं बहीण बहीण. हो का? बहीण. पप्पा कुठे आहे? मम्मी आणि त्याचे पप्पा झोपतात. का? ओके. एवढे जाड दिसतात ना, काय? जाड दिसतात ना एवढे. ते जाड दिसत आहेत, ते मागेवाली बोलते ते. आमचं घावणं संपवून तर होऊन गेलंय. मम्मी त्यांचं आता आलंय आणि हे आले आहेत आमचे थँक्यू आई. बोल. उकडीचे मोदक. मी बोल, माझी मोदक आहे ना, मग मी बोलणार. बोल, तुला कसे आवडतात सांग डॅडींना. छान छान आवडतं आणि त्याचे डिझाईन पण आवडतं मला. आई छान बनवलाय ना शेफ. हा, एक पण एक पण बंद नाही केलं. हे बघ. आणि आता खा. दे. बस आता नको राहू. ज्याला लागेल तो घे. एक नंबर आहे. आता एक नंबर आहे उकडीचे मोदक. एक नंबर आहे गाईज उकडीचे मोदक. आता मी ट्राय करते कैसा. तुला बोलायला आता मी ट्राय करते. कैसा हम्म. मी टाकलंय already. त्याच्यावरची लेअर एकदम पातळ आहे आणि आतमध्ये सारण असं खूप खारं आहे आणि एवढं टेस्टी आहे ना, खूप टेस्टी. आणि वरून साजूक तूप. तुला मला ठेवते. एक नंबर. गाईज, आम्ही आता केशवराज टेम्पल व्हिजिट करून आलो आहोत हारणे बंदरला. बट आता इव्हिनिंग आहे आणि हारणे बंदरला खरं व्हिजिट करायला पाहिजे सकाळी, कारण की सकाळी इकडं फिश स्टॉल्स लागतात आणि ते कमी दाममध्ये देतात. आणि मग इकडचं ॲक्च्युली हारणे बंदरचं फेमस तेच आहे, फिश स्टॉल्स. जर तुम्हाला सपोज फिश खायची असेल तर तुम्ही कोणाला बनवायला देऊ शकता, नाही तर रूममध्ये जाऊन तुम्ही बनवू शकतात. आणि मग आम्ही जस्ट एक राऊंड मारून तिकडून निघालो रिसॉर्टला. आणि आम्ही खूप थकून पण गेलेलो, म्हणून आम्ही जेवण करून झोपून गेलो आणि शूट नाही केलं. आणि मग सकाळी आज 3rd डे म्हणजे सॅटर्डे आणि आमची आता निघायची तयारी सुरू झालेली. मग सगळं तयारी वगैरे करून आम्ही निघालेलो नाश्ता करायला. मम्मी, तू काय मागवलंय? मी मागवलाय उपमा आणि माझा सक्सेस झालाय. उपमा मला आवडतो आणि टेस्टी उपमा. पिऊ दिदी आणि मम्मीने उपमा मागवलाय, पप्पांनी पण उपमा मागवलाय आणि मम्मीने अजून काय मागवलंय? हे काय? दडपे पोहे. हे बाईक खाऊन बघा, छान आहे ते. रिटर्न नव्हतं करायचं. आणि मी मागवलं ब्रेड ऑमलेट. आता तो पण ब्रेड ऑमलेट येते ना. ओके, सो आता आम्ही नाश्ता करून निघायच्या वेळी तुम्हाला. सो गाईज, आता आमचं नाश्ता तर झाला आहे आणि आता आम्ही निघत आहोत. सो तुम्हाला ब्लॉग कसं वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या आयडियाज सांगा की नेक्स्ट आम्ही कुठे जाऊ, तर मी ते नक्की बघेल. आणि मग ठीक आहे, तब तक के लिए टेक केअर अँड बाय बाय. कोकण